नमस्कार। जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त माननीय श्री प्रल्हाद वामनराव पै यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केला जात आहे। या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची माझी मनपूर्वक इच्छा होती, परंतु काही कार्यक्रमाच्या अभावी मी दिल्लीत असल्यामुळे मी येऊ शकलो नाही। याबद्दल आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो। आदरणीय वामनराव पै यांनी जीवनविद्या मिशनद्वारे समाजामधल्या अनेक लोकांचं जीवन बदलवलेलं आहे। उत्तम संस्कार, उत्तम विजन, उत्तम दृष्टिकोन, जीवन दृष्टिकोन याच्या आधारावर आपलं जीवन सुखमय कसं होऊ शकतं याचं सगळ्यात उत्तम मार्गदर्शन आदरणीय वामनराव पै यांनी आपल्या जीवनात दिलं। त्याचप्रमाणे प्रल्हादजींनी पण तोच वारसा घेऊन आपले उच्च विद्याविभूषित नोकरीवर सर्व सोडून या कार्याकरता वाहून घेतलं आणि या मिशनच्या विचाराला आधुनिकतेची दिशा दिली आणि आज ते सर्व लोकांपर्यंत पोहोचलं। बाल संस्कार केंद्रापासून ते व्यसनमुक्ती, जलसंवर्धन, वृक्षारोपण, ग्रामसमृद्धी, अवयवदान अशा विविध संस्थांनी क्षेत्रात त्यांनी केलेलं योगदान अतिशय प्रेरणादायी आहे। श्री आदरणीय प्रल्हाद पै यांचं ज्ञान, अनुभव आणि मूल्याधिष्ठित नेतृत्व हे आमच्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाचा विषय आहे। तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार ही एक फिलॉसॉफी आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे आणि या पद्धतीमध्ये कोणते संस्कार आवश्यक आहे, कसा स्वभाव आपण आपला तयार केला पाहिजे याचं उत्तम प्रशिक्षण, प्रबोधन आणि एक प्रकारे मूल्याधिष्ठित जीवन प्रणालीचं संशोधन हे जीवनविद्या मिशनचं सगळ्यात मोठं काम आहे आणि हे काम विश्वस्तरावर गेलं पाहिजे हीच आज विश्वाची पण आवश्यकता आहे। एकीकडे जगामध्ये अनेक देशांमध्ये फार संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पुन्हा एकदा विश्वयुद्ध निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशावेळी डॉक्टर वामनराव पै यांनी दिलेला विचार आणि त्याचबरोबर प्रल्हाद वामनराव पै यांनी जो विकसित केलेला हा जो विचार आहे त्याचा हा अमृत महोत्सवी कार्यक्रमाचा हा जो विचार आहे हा वैश्विक हो, संपूर्ण विश्वाचं मार्गदर्शन करण्याची ताकद या विचारामध्ये आहे। मी व्यक्तिगतरित्याही पण या विचारामुळे अतिशय प्रभावित आहे आणि म्हणून या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने परमादरणीय प्रल्हादजींना मी हात जोडून अभिवादन करतो आणि त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनाही पण खूप खूप शुभेच्छा देतो। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।